एका संस्थेवर शिकवणारा शिक्षक, त्याच्या मुलीचं नाव साधना. 10वीला या ताईला मार्क आहेत 95%. 95% मार्क घेणारी ही पोरगी हा ज्या संस्थेमध्ये शिकवतो याच्या हातातून एखादं पोरग MBBS ला लागलं का नाही काय माहीत, पण आपल्या लेकराची तुलना इतरांच्या लेकरासोबत करून याची इच्छा माही पोरगी MBBS ला लागली पाहिजे. यानं गडगंज याच्याकडे पैसा, यानं पैसा घेऊन काय केलं, आपल्या पोरीला एका संस्थेत एका ट्युशनला लावलं. त्या ट्युशनमध्ये शिकत असताना एक साधारण पेपर झाला. तो पेपर नीटसाठीचा होता आणि त्या पेपरला या साधनाला मार्क कमी पडले. घरी आल्यावर बापानं विचारलं, तुला मार्क कमी कस काय, याच्यासाठी मी पैसे देतो का, लोकांच्या लेकरांना मार्क कस काय पडतात, मग तू करायली काय. 10वीला 95% मार्क घेणारी ही साधना होईल, स्पर्धा परीक्षा असो, नीट असो किंवा कोणतीही परीक्षा असो, यश हे कायमस्वरूपी नसते, त्याच्यात चढउतार असतो. त्यामध्ये तिला कमी मार्क पडले, पण बाप वारंवार प्रश्न विचारायलाय. बापाच्या या प्रश्नाला कंटाळून पोरीला राग आला आणि पोरीचं प्रेम बापावर असतं. ती पोरगी चुकून होऊन म्हणली की तुम्हालाही कमी मार्क पडले, तुम्ही कुठं कलेक्टर झाला, तुम्ही पण साधे मास्तर आहात. या गोष्टीचा राग आला, जात्यावरला खुटा त्यानं काढला, त्यानं बेदम लेकीला मारलं. या मारामध्ये ती पोरगी अंथरुणावर पडली. दुसऱ्या दिवशी 21 जून आहे, योग दिन, आणि म्हणून शाळेमध्ये योग दिन साजरा करायचा आहे म्हणून हा शाळेत गेला. शाळेतून हा शिक्षक घरी आला. घरी आल्यावर पोरगी बिमार आहे, अंथरुणात पडून आहे त्याला कळालं, आणि म्हणून याचं होत्याचं नव्हतं झालं. यानं दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण उपचारापूर्वी डॉक्टरांना सांगितलं पोरीचं निधन झाले, पोरगी मयत झाली. ह्या पोरीकडून अपेक्षा तुला MBBS होण्याची होती, ह्या पोरीकडून अपेक्षा ही पोरगी मोठी होऊन डॉक्टर होण्याची होती. आज बाप या नात्याने जेलमध्ये तू गहू पिसत असताना तुला वारंवार प्रश्न पडेल की मी लेकीला न्याय देऊ शकलो का, तुला बाप म्हणून घ्यायचा अधिकार आहे का मारला असेल. अरे ती डॉक्टर नाही कलेक्टर झाली असती, कलेक्टर नाही एखाद्या सैन्य दलात गेली असती, ते नाही एखादा उद्योगपती झाली असती, नसती तर सिंधुताई सपकाळ सारखी जनसामान्यांच्या लेकरांची माय बनली असती. पण तिला संपवण्यामध्ये मुख्य वाटा तुझा आहे. का लेकराकडून अपेक्षा करता. अरे तुम्ही शिक्षक आहात, समाजानं तुमच्याकडे कोणत्या भूमिकेनं पाहावं. ज्या शाळेत आपण जातो त्या शाळेतल्या किती लेकरांना आपण घडवलंय हा प्रश्न पहिले स्वतःला विचारायचा होता. त्या शाळेतले किती गोरगरिबाचे लेकर आहेत त्यांना आपण स्कॉलरशिप नोंदेमध्ये लावू शकलोत का हा प्रश्न स्वतःला विचारायचा होता. आपल्या लेकीला ट्युशनला पाठवून त्या ट्युशन मधल्या साध्या पेपरला कमी मार्क पडले म्हणून पोरीनं प्रत्युत्तर दिले म्हणून एवढं बेदम मारहाण करत असाल तर लेकीचा बापावर जीव असतो हे वाक्य कुठंतरी संपुष्टात आलं, संपलं हे म्हणायला वावगं ठरणार नाही. त्या पोरीला तुम्ही बेदम मारलं, त्याच्यात ती मरण पावली. आज प्रश्न स्वतःला विचारा, गुन्हेगार कोण आहे.